हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. आणि हा सण फक्त महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतात साजरा केला जातो. आता तुम्ही दरवर्षी नाही का उभारत गुढी, तसं प्रत्येक घरात गुढी उभारली जाते, गोडधोड करतं. हे खरं तर ना विजयाचं प्रतीक आहे. ए आजी, पहिली गुढी कोणी उभारली असेल ग? अन्वी, अगं आपण लहानपणापासून ऐकत आलोय की नाही, जेव्हा प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास भोगून आणि लंकेवर मात करून अयोध्येत परतले होते ना, तेव्हा अयोध्येतल्या लोकांनी गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं होतं. मग गुढी उभारण्याची सुरुवात कदाचित तेव्हापासूनच झाली असेल. खरं तर युद्धात जिंकणं किंवा कोणावर तरी मात करणं हे खरं विजयाचं प्रतीक मानलं जायचं. पण मी काय म्हणते, आता ना लोभ, मत्सर, द्वेष, अहंकार ह्या सगळ्यावर मात करून माणुसकीची गुढी उभारायला पाहिजे आपण. अगदी बरोबर आहे आजी. अरे मी बोलत काय बसले, ओबी जा बाबाकडे आणि त्याला म्हणून आजोबांचा फोन आला होता, त्याला फोन करायला सांगितले. जा पळ. बरं आजी, मी काय म्हणते, आपल्याला नैवेद्यासाठी काही फळं लागणार आहेत का? अरे हो, ती पण नाहीये, ती आणली आहेत का बघ बाई. त्या गजोदरकडे लिस्ट दिली होती, ती एकदा सगळी चेक कर, सगळं आणलंय की. बरोबर, मी बाबांना आधी जाऊन विचारते. हो हो, जा जा. आपलं काय, आपण काय घालणार आहोत उद्या? अरे यार, विसरलेच मी. मी यार आहे तुझी? नाही मग अगं आजी, तू ही मेरा यार, तू ही मेरा प्यार. थँक्यू, मला लक्षातच नव्हतं यार मी काय घालणार आहे. काय ग बाई. ए यार, काय ग बाई, सण असला की उत्साह असतो या मुलांमध्ये. वा वा. का बरोबर केलं. बर बर, ठीक आहे बाबा. हो हो हो, कळवतो मी. हो चालेल. हो हो, तुम्हालाही चालेल. उद्या बोलूच आपण. बाबा, आजी बोलत होती एकदा आजोबांना फोन करून घ्या. अरे आत्ताच झालं बोलणं, ते जरा बिझी आहेत उद्याच्या गुढीपाडव्याच्या तयारीत. ते म्हणाले आहेत की जसे फ्री होतील तसे कॉल करतील. बरं, आपली तयारी कशी चालू आहे? आपली तयारी पण मस्त चालू आहे. आजी पण खालीच आहे, ती आम्हाला गुढीपाडव्याबद्दल सांगत होती. अरे वा, मग नीट समजून घेतली की नाही गुढीपाडव्याची महती? हो. वा वा. मला जरा काम आहे, ये. बाबा, ऍक्च्युली मला एक डाऊट आहे. डाऊट आहे? हो. ये इथे बस. काय रे, काय डाऊट आहे? ते जानेवारी, फेब्रुवारी आणि चैत्र, वैशाख हे न्यू इयर आणि नववर्षाचं मला काय कळलं नाही बरोबर. अच्छा अच्छा, कळ. कसं आहे ना ओंकार, इंग्रजी नववर्षाची सुरुवात ही 1 जानेवारी पासून होते, तर मराठी नववर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आपण गुढी उभारून साजरी करतो. त्यालाच आपण गुढीपाडवा असं म्हणतो. त्या दिवशी आपण घर स्वच्छ करतो, दाराला तोरण वगैरे बांधतो, दारात मस्तपैकी अशी रांगोळी काढली जाते, गुढी उभारतो, गुढीची पूजा करतो, त्याला नैवेद्य दाखवतो आणि
तो गोड गोड नैवेद्य आपण हे घ्यातो. अशा सकारात्मकतेने आपण आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात करतो. कळलं? विशेष म्हणजे ना हे इंग्रजी महिने आणि त्यांचे सण हे तारखांनुसार साजरे केले जातात, तर आपले मराठी सण हे तिथीप्रमाणे साजरे केले जातात. बाबा हे तारखांचं आणि तिथीचं नेमकं काय आहे? मी तुला उदाहरण देतो. आपले छत्रपती शिवाजी महाराज, तूही ऐकलं असेल की त्यांच्या 2 जयंत्या साजऱ्या केल्या जातात, हो की नाही? एक तिथीप्रमाणे असतो तर एक तारखेनुसार असतो. आता तिथीप्रमाणे त्यांचा जन्मदिवस हा फाल्गुन महिन्याच्या 3ऱ्या दिवशी साजरा केला जातो आणि तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी. हे सगळ्यांनाच माहित असतं. तर आता तुझा हा मुद्दा क्लिअर झाला का? हो. तर तारीख, तिथी त्यांचं हे असं गणित आहे. कळलं का? हे क्लिअर झालं ना? हो. बट बॉब, आजी म्हणते की चैत्र महिन्याच्या हिशोबाने कॅलेंडर फॉलो करायचं. तर ती इंग्लिश कॅलेंडरच्या हिशोबाने का आपला बर्थडे सेलिब्रेट करते? कसं आहे ना ओंकार, हे मराठी सण, मराठी महिने हे महत्वाचं आहेच. अरे जागतिक दृष्टीने बघितलंस ना तर आपली एक संस्कृती आहे, आपलं एक वेगळं जगणं आहे. बघ ना, आपल्याला मराठी महिने सांगता येत नाही, पण त्यांच्या उल्लेखाने आपलं साहित्य विश्व समृद्ध झालेलं आहे. आपण वैशाख वणवा म्हणतो, चैत्र पालवी म्हणतो, आपण श्रावणात घननिळा असंही म्हणतो. आपल्या घरात माघी गणपती बसतात. चैत्राच्या पहिल्या दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करतो, म्हणून आपण 1 जानेवारीला नववर्षाच्या शुभेच्छा देणार नाही किंवा जानेवारी फेब्रुवारी हे महिनेच मानणार नाही, असं होत नाही ना. आपल्या सगळ्या सणांमध्ये एक चांगला दृष्टिकोन असतो, एक सकारात्मकता असते. आता बघ ना, या गुढीपाडव्यामध्ये आपण जी गुढी उभारतो त्यासोबत आपण त्या गुढीला कडुलिंबाचा पाला बांधतो. हा कडुलिंबाचा पाला किती औषधी, किती गुणकारी आहे ना. बघ ना, त्याच्यात इतके औषधी गुणधर्म आहेत की कडुलिंबाचा पाला हा जर ठेचून त्यात ओवा, मिरी, हिंग हे जर मिसळून त्याचं चाटण आपण चाटलं तर आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. किंवा कडुलिंब असंच खाल्लं तरी आपलं पित्त नाश होतं. म्हणूनच तो आपण चर्मरोग झाला असेल तर अंघोळीच्या पाण्यात हा कडुलिंबाचा पाला घालून आपण अंघोळ करतो. काय ना ओंकार, आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे धान्याला कीड लागू नये म्हणून आपण धान्यासोबत हा कडुलिंबाचा पाला ठेवतो. आणि ही झाली कडुलिंबाची थोरवी. तसंच आपण गुढीला तांब्याही बांधतो. त्या तांब्याचीही एक थोरवी आहे. तांब्या हा तांबे धातूचा बनलेला असतो, म्हणजेच कॉपर धातूचा. कॉपरचे असे विशेष काही औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे काय होतं की त्यातलं पाणी प्यायल्याने आपले पोटाचे विकार कमी होतात. हे असे अनेक औषधी गुणधर्म असलेले घटक आपण गुढीसोबत उभारतो. ओंकार, आपल्या सगळ्या सणांमध्ये एक सकारात्मकता असली पाहिजे आणि हेच आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. कळलं? हो. अनन्या हिया माझी अनन्या. बाबा, हा? अरे तू इथेच आहेस का अजून? हो, आमचं जरा गुढीपाडव्याबद्दलचं ज्ञान सांगत होतो. हो का? आजी पण त्याला तेच सांगत होती. काय रे, काही कळालंय की सगळं डोक्यावरून गेलं? कळालंय. बरं बाबा, मी काय म्हणते, आपल्याला नैवेद्यासाठी काही फळं लागणार आहेत का? हो, मी पहाटे जायचं ठरवलं होतं. ओंकार, तू जाऊ शकशील का रे? हो, मी सकाळी जाऊन घेऊन येईन. ओके, ठीक आहे, मी जाऊन आजीला सांगते. हो.
वा, काय सुंदर साडी नेसवली गुढीला. ए ही मस्त आहे हा. हो. ही बघ ही बघ. हा. ए ही फुलं आहेत ना? नाही ग, फुलं नाही येत. अच्छा, आर्टिफिशियल आहेत ते. त्यासाठी कडुनिंबाचा पाला बांधतात. प्राजक्ता, नंदिनीनी नवी साडी आणली का गुढीसाठी? हो. काय वातावरण अगदी पवित्र करेल ना अशी साडी हवी गुढीला. म्हणजे ती देवीला नेसवतात बघ तशी साडी हवी. काय ना, लोक फार भावनेने श्रद्धेने गुढी उभारतात. त्या वातावरणाला शोभेल अशी छान साडी हवी. म्हणजे अगदी काठापदराची अप्रतिम साडी. अगदी बरोबर म्हणालीस. पण काय ना, हल्ली एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. की नवी जोडपी असतात की नाही, त्यांना सण तर साजरे करायचे असतात, पण त्यांना ते साजरे कसे करायचे हेच माहित नसतं. त्यात काय आई, हे बघ हल्ली ना ते वायट्यूब का काय म्हणतात ना, त्यावर सर्च केलं की सगळं कळतं. त्यावरती गाईड करणारे बरेच व्हिडिओ आहेत ना, पण त्यात सगळे मुद्दे कव्हर होत असतील असं नाही ना. म्हणजे बघ, आपण बोलता बोलता कसे छोटे छोटे पॉइंट्स येऊन जातात, पण ते महत्वाचे असतात की नाही ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. अन्वी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. काही लोकांना ना सण अगदी यथासांग साजरे करायचे असतात, पण काय होतं, काही लोक करतात आणि काही लोकांना करायचे असतात पण त्यांना वेळच मिळत नाही. अगं आई, ज्या लोकांना वेळ मिळत नाही अशा लोकांसाठी बाजारामध्ये रेडीमेड गुड्या असतात. त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो आणि सणही साजरा करता येतो. सोपं. मला काय वाटतं, ज्यांना वेळ नाहीये अशा लोकांना आपण बाजूला ठेवू, पण ज्यांना खूप इच्छेने सण साजरे करायचे असतात त्यांना गुढीबद्दल आजी सारख्यांनी माहिती दिली तर. हो, मग आपण हाऊ टू मेक गुढी हा व्हिडिओ बनवू शकतो. करेक्ट. सांगितलं ना, व्हिडिओ कशाला करायचा, आणि ऑलरेडी त्या वायट्यूब वरती बरेच व्हिडिओ आहेत ते बघायचे. असू देत ना, पण गुढीचा व्हिडिओ जेव्हा आपली आजी करेल तेव्हा तो खूप डिफरंट असेल की नाही. हे होय, हे असलं काही मी करणार नाही. मला सांगू नका असलं काही करायला. अगं आजी, तुला व्हिडिओ बनवायचा नाहीये, तुला फक्त बोलायचंय. अरे तेच जमणार नाही ना, मला बाई कॅमेऱ्याचं टेन्शन येतं. अगं आजी, आपल्याकडे कुठे एवढा मोठा कॅमेरा आहे, आपल्याला फोन मध्ये तर शूट करायचंय. अगं पण तेच नाही जमत ग. नाही बाबा, मला खूप टेन्शन येतं. आजी, तू ड्रामा डिरेक्ट केलायस. एक्झॅक्टली. अरे बाबा, ड्रामा गोष्ट वेगळी, ते नाटक ते आपलं थिएटर मध्ये होतं, पण हे शूटिंग नाही बाबा, मला टेन्शन येतं. यार अन्वी, पर जेव्हा आजी इन्फॉर्मेशन देत होती ना तेव्हाच व्हिडिओ काढून घ्यायला पाहिजे होता. हो ना. तेव्हा पण मी फापलले असते. आपण असं केलं तर, कसं? आपण आत्तूकडून गुढीपाडव्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली तर. ए नाही नाही, आता माझं काय, आता आईचं झालं तर तुम्ही माझ्यावर. नाही, मी नाही. अगं तुला जास्त नाही काय बोलायचंय. नाही, हे सगळं सोशल मीडिया वगैरे ना मला नाही हँडल करतात. माझा ना कॉन्फिडन्सच लूज होतो लगेच. यार नको, हे सगळं मला नाही जमणार, मी नाही करणार. जमेल ग आजी, तू सांग ना. प्राजक्ता, तुला जमेल. अगं तू या मुलांबरोबरची आहेस, का नाही जमणार तुला? एक मिनिट, मला जमेल, तुला का नाही जमणार? तू करायला हवंतस ना हे. ए, माझ्यावर येऊ नको. तुझा विषय चाललाय ना, तू कर आणि तू कर. थांब ग, मी पटकन साडी घेऊन येते. हा चल आतू रेडी. तू रे. अरे काय नाही ग आत्तू. सोशल मीडियावर ते असं करू शकतेस ग. काय बोलायचं? अगं ते बघ, तुला फक्त काय करायचं माहितीये का, तू ना एक काम कर, तू साडीबद्दल इन्फॉर्मेशन दे.
साडी कशी असली पाहिजे, कशी नेसायची हे अगं इझी आहे करू शकतेस तू. ठीक आहे. हा बेस्ट. चालेल ना कॅमेराला? अरे मस्त एकदम. आपण दोघी इथे उभं राहून बघू. मी पण ना खरंच यो, मी इकडे जा. किती सुंदर आहे आई ही साडी. आतू ऍक्शन बोलीन तेव्हा स्टार्ट. हा, एक मिनिट हा. ऍक्शन. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता अभ्यंकर. तर मंडळी, आज मी तुम्हाला गुढीला साडी कशी नेसवायची हे दाखवणार आहे. तर आपला व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे तुम्हाला. मंडळी, जी साडी आपल्याला गुढीला नेसवायची आहे ती अगदी नवी कोरी असायला हवी. लक्षात येतंय ना? कुणीतरी दिलेली किंवा वापरलेली साडी नसावी हे मी तुम्हाला सांगायला नकोय. तर मंडळी, गुढीला जी साडी नेसवायची आहे ती फिकट रंगाची वगैरे नको हा. त्या साडीचा रंग, त्यावरील नक्षीकाम हे आपल्या संस्कृतीला शोभणारं असावं. त्या साडीमध्ये ना पावित्र्याचा एक आभास असला पाहिजे. मंडळी, जी साडी आपण गुढीला नेसवणार आहे ती कुठल्याही प्रकारची असली तरी चालेल. म्हणजे इरकल असू दे, प्युअर सिल्क असू दे, पैठणी असू दे, अगदी नवा कोरा शालू जरी तुमच्याकडे असेल ना तोही तुम्ही गुढीला नेसवू शकता. अनन्या हिया माझी अनन्या. मंडळी, शालू हा इतर साड्यांपेक्षा वजनाने थोडा जड असतो. त्यामुळे त्याची गुढी उभारताना किंवा गुढीला ती साडी नेसवताना थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागते. म्हणजे जर तुमच्याकडे एखादा शालू असेल तो शालू तुम्ही स्वच्छ जमिनीवर असा पसरवायचा आणि मग त्या शालूच्या अगदी सुंदर अशा निऱ्या करायच्या. मंडळी, लक्ष देऊन बघताय ना? तर अशा पद्धतीने आपल्या निऱ्या करून झाल्यात. जेव्हा आपण शालूच्या निऱ्या करतो तेव्हा त्या थोड्या वजनाने जड असतात, त्यामुळे त्या हातात घेतल्यावर सुटण्याची शक्यता असते. मग अशा वेळी शालूच्या निऱ्या केल्या केल्या त्याला खालच्या बाजूने पिन लावायची, जेणेकरून काय होईल की वजनामुळे तुमच्या हातात निऱ्या सुटणार नाही. आणि मग आपण निऱ्या केलेली साडी गुढीला हलक्यारित्या वरच्या अंगाने बांधून घ्यायची. आणि एकदा का शालू गुढीला बांधून झाला की आपण जी पिन खाली लावली होती ती काढून टाकायची. आहे की नाही गंमत? मंडळी, आता आपण पाहिलंय की गुढीला साडी कशी नेसवायची. ही पद्धत तुम्ही वापरून आपली गुढी सुंदररित्या उभारू शकता. तर मंडळी, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल ना तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. वन टेक आर्टिस्ट. वा 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 प्राजक्ता, वा वा मस्त. किती छान. मग मुलगी कोणाची आहे? कोणाची आहे? हा? फोटो काढ ना.
हुशार चपळ खट्याळ आमची कन्या हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या लय भारी